मित्रांनो नमस्कार. गावाकडची सकाळ भाग क्रमांक 4. गंमत झाली अशी, आज गावाकडची सकाळ दाखवताना तुम्हाला एकदम हायवे दाखवत आहे. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हायवे कसा काय. तर मित्रांनो आज अचानकपणे सकाळी मला पुण्याला जावं लागलं आणि त्यामुळं गावाकडची सकाळ काय तुम्हाला दाखवू शकत नाही. पण ॲपिसोडमध्ये खंड नको म्हणून ज्या दिशेला चाललो आहे, ज्या वाहनाने चाललो आहे, ज्या परिसरात चाललो आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हा आहे आपला सातारा पुणे हायवे. अतिशय प्रशस्त आणि सकाळच्या वेळी गर्दी फार कमी आहे. रस्त्यावर वाहनांची संख्या खूप कमी असल्यामुळं शूट करता आलं. जर गर्दी असते तर शूट करता नसतं आलं. आणि अतिशय वेगवान गाडी चालवण्यासाठी सुद्धा. पण रस्त्यामध्ये आता पावसामुळं खड्डे पडलेत कुठं कुठं तुम्ही पाहू शकता. आणि असा जो व्ह्यू आहे एकूणच पुण्याच्या दिशेनं जाताना 3 लेनचा आणि येण्यासाठी 3 लेनचा असा 6 पदरी हायवे हा आपल्याला मिळतो आणि खूप आनंद या प्रवासामध्ये. पण गावाकडच्या सकाळी या वातावरणाला मात्र आपण मुकलेलो आहोत. तुमच्या लक्षात येईल की गावाकडचं वातावरण हे गावाकडचं असतं आहे. याच्यामध्ये आपण पर्याय शोधू शकत नाही. मित्रांनो तुम्हाला ओळखता आलं तर कमेंट करा. हा कोणाचा पुतळा आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. कवठे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हवेलगत हा पुतळा आहे. ही लालपरी आनंदानं. आणि आम्ही माझी आई, मी आणि आमचे काही पाहुणे हे आज आम्हाला अचानक पूजेला जावं लागलं. या झाडाबद्दल मी विशेष सांगेन. पहा, निसर्गाने झाड उगवलं पण तुम्ही त्या झाडाकडं पाहिलं का बरोबर वाहनांच्या मापाचं ते झाड कट झालेलं आहे पण स्वतःचं अस्तित्व टिकून आहे. म्हणजे आपण झाडं न तोडता सुद्धा रस्त्याच्या कडेला अशा पद्धतीच्या आकाराची झाडं तयार करू शकतो, लावू शकतो. झाडांचा अडथळा होणार नाही. आपल्या व्हिडिओमध्ये हे फुकटचं प्रमोशन, आरोग्यम धनसंपदा. चला ठीक आहे, काय अडचण नाही. तुम्हाला लक्षात आलंच असेल आपण आता जवळजवळ वेळ्याच्या जवळ पोचलो आहे. या भागामध्ये आपण आता पाहणार आहोत वेळ्या येथून जो नवीन बोगदा पुण्याच्या दिशेनं जाताना खंबटकीच्या घाटातला तयार झालेला आहे. म्हणजे घाट एक्स करून काही वातावरण आहे तुम्ही पाहू शकता. ढगाळ वातावरण, सुंदर वातावरण. आणि या वातावरणामध्ये आपण पंढरपूरच्या दिशे आपलं माफ करा पुण्याच्या दिशेनं चाललो आहे. वेळ्याच्या जवळ आता पोचतो आपण काहीच मिनटामध्ये. मी वेळ्यापर्यंत जाताना या झाडांचं जाणीवपूर्वक शूटिंग केलेलं आहे. हे झाड तर विशेष करून इतकं मोठं झाड झालेलं आहे आणि ते बरोबर जिथून गाड्या जातात त्या मापाने ही झाडं कट झालेली आहेत आणि इतकी सुंदर ही झाडं दिसतात. विशेष करून वेळ्याच्या जवळचं हे झाड इतकं सुंदर आणि मोठा झाड आहे पण ते बरोबर दोन्ही रस्त्याच्या मधोमध आहे आणि ते दिसायला इतकं सुंदर दिसतं. ही गाडी यासाठी स्लो केलेली आहे. तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूला या झाडाला नक्षी आलेली आहे. आपण पाहू शकता किती सुंदर हे झाड दिसतं. प्रत्यक्ष ज्यावेळी तुम्ही त्या झाडाच्या खालून जाल त्यावेळेस तर हा अनुभव आणि फील फारच अतिशय गोड आणि आनंददायी असतं. आता आपण वेळ्याच्या तिथं पोचलेलो आहोत. तुम्हाला तर माहिती आहे वेळ्याच्या पुढे गेल्यानंतर पुण्याला जाताना डाव्या बाजूला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या जवळून जाणारा हा हायवे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन हे काही क्षणामध्ये होणार आहे. एक झलक आपल्या स्वराज्याच्या मालकाची आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपण आता स्वराज्याच्या मालकाच्या पुतळ्याजवळून जाणार आहे. लक्ष द्या, गाडी थोडीशी वेगवान असल्यामुळं तो पुतळा काही क्षणाचं क्लिप आपल्याला घेता आलेला आहे. कारण
हायवेला काय आपण थोडंसं आपल्याला गाडी वेगवानच चालवावी लागते. फार सुंदर इथं या ठिकाणी. पूर्वी ह्या हायवे ज्यावेळी इथं नव्हता त्यावेळी हे बरोबर रस्त्याच्या लेवलला होता. आता हे खाली खणलं गेले त्यामुळे पुतळा उंचावर गेलेला आहे. हा आपल्या मालकांचा पुतळा. हा खंबाटकीमधून झालेला नवीन बोगदा. मूळ बोगदा झालाच होता जो खंबाटकीतून पुण्याच्या दिशेला जाण्यासाठी फक्त होता, पण आता जाणे आणि येण्यासाठी बोगदे होते. त्यातला जाणारा बोगदा हा पूर्णपणे तयार झालेला आहे आणि येणाऱ्या बोगद्याचं काम अजूनही चालू आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी आज पाहिलं तर कदाचित अजून 1 वर्षसुद्धा लागू शकतं, कारण बरंचसं काम बाकी आहे या बोगद्याचं. आणि पुढच्या भागामध्ये जे पूल आहेत त्या पुलांचं अजूनही बरंचसं काम बाकी असल्यामुळं. पण काय व्ह्यू आहे माऊली. हा 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 हा. मी आता याचा आवाज तुम्हाला देऊ शकतो. आता बघा खरा व्ह्यू. मी कॅमेरा गाडीच्या बाहेर काढून हे शूट केले आहे. तुम्हा सगळ्यांना चांगलं सुंदर शूट पाहायला मिळावं याच्यासाठी थोडीशी रिक्स मी घेतलेली आहे. मी तुमची क्षमा मागतो. पण पहा काय आनंद देतं हे. हा हा. नवीन बोगदा, चमकणाऱ्या लाईट्स, प्लेन रस्ता, गाडी एकदम स्मूथ चालले, कुठल्याही प्रकारचं व्हायब्रेशन नाही आहे. पण आवाज बोगद्यामध्ये बापरे बापरे भयंकर मोठा आवाज आहे. अजून वर्षभर होत नाही या पुलाचं काम. तर एक बाजू पूर्ण झाली आत्ताशी. ला 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 ला. हा पुण्याला जाताना लागतो दुसरा बोगदा कात्रजचा. हा बोगदा शिंदेवाडीपासून नरेपर्यंत जातो. या बोगद्याचं वैशिष्ट्यसुद्धा तितकंच सुंदर आहे. फक्त या बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर एक काळजी घेणं खूप गरजेचं असते की या बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर वाहनाची वेगमर्यादा ही 60च्या आत असणं गरजेचं आहे. अन्यथा तुमच्या वाहनावर चलन पडलं म्हणून नक्की समजा. म्हणून काळजी घ्या. कात्रज बोगद्यातून प्रवास करताना कात्रज बोगद्यातून बाहेर पडण्या अगोदरच आपल्या वाहनाचा वेग कमी करा. आणि तसंही तुम्हाला आता लगेच समजेलच, बोगद्यातून बाहेर पडल्या गाडी एकदम अशी व्हायब्रेट होते. ते पांढरे पट्टे ओढलेले आहेत. पांढरे पट्टे ओढलेले असल्यामुळं या बोगद्यातून गाडी बाहेर काढल्यानंतर छोट्या गाड्यांचे जे टायर्स असतात ते छोटे असतात, त्या पांढऱ्या पट्ट्यावरून स्किट होतात. त्यामुळे गाडी घसरण्याची पण शक्यता असते. म्हणून विनंती आहे माझी तुम्हा सर्वांना, गाडी
इथून चालवत असताना खूप काळजीपूर्वक चालवा. आता बघा बोगदा संपत आलेला आहे. तुमच्या लक्षात येईल की मी माझ्या गाडीचा वेग आता हळूहळू कमी केलेला आहे. एकदम बघा ह्या गाड्या सुसाट पळतात, पण मी माझ्या गाडीचा वेग कमी केलेला आहे. आणि त्याच्यामुळं त्याचे कारणच असं आहे की इथे बघा 60 लिहिलेलं आहे आणि इथूनही असे थरथर 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 गाडी इतकी व्हायब्रेट होते की तुम्हाला वेग कमीच करावा लागतो. बघा म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला. मी आता कॅमेरा थोडा उचलून धरल्यामुळं तर तो व्हायब्रेशन तुम्हाला दाखवत नाही, आणि भयंकर व्हायब्रेशन होतं. मी गाडीचा वेग मर्यादा एकदम 50च्या आत आणलेला आहे. आणि हा मोठा स्पेस आहे नरे पुलापर्यंत, जिथं ॲक्सिडेंट झाला होता मागं 4-5 महिन्यापूर्वी. आग लागली होती ट्रकला वगैरे, तिथपर्यंत बघा इथं पोलीस उभे आहेत. थोड्या अंतरावर तुम्हाला दिसेल. इथं पुढे गेल्यानंतर पोलीसही उभे असतात. त्यामुळं 100% चलन हे पडणार म्हणजे पडणार. म्हणून काळजी घ्या. इथून बाहेर पडल्यानंतर वाहन एकदम शिस्तीत चालवा. तीव्र उतार आहे, म्हणजे त्याचं कारणही तसंच आहे. भयंकर तीव्र उतार आहे, त्यामुळे तुम्ही गाडी न्यूट्रल करून वगैरे असल्या पद्धतीच्या गाड्या चालण्याचा प्रयत्न करू नका. बघा इथं पोलीस उभे आहेत डाव्या बाजूला का. म्हणून काळजी घ्या मित्रांनो. प्रवास सुखकर व्हावा. मी आज काही तुम्हाला गावाकडची सकाळ दाखवू शकलो नाही, त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमची माफी मागतो. पण नक्कीच आपण उद्या गावाकडची सकाळ या सदरामध्ये काहीतरी विशेष आणि नवीन पाहणार आहोत. तयार रहा. सविता हे ओपन करून दे. काय हे ओपन करू नको, ते हे ओपन करून दे. आता मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो मी कुठे गेलो. मी हे मेडिकवर या हॉस्पिटलमध्ये गेलो. आमचे एक पाहुणे ॲडमिट होते, त्यांना पाहण्यासाठी जाणं खूप गरज होतं. अरे मला तिथे गेलं तर असं वाटलंच नाही हे हॉस्पिटल आहे. अरे हे तर 5 स्टार हॉटेलसारखं आहे. बघा 5 मजली हॉस्पिटल, त्याला 2-2 लिफ्ट, रिसेप्शनिस्ट, आणि बापरे गेल्यानंतर असं वाटतं की आपण कुठल्या तरी 5 स्टार हॉटेलमध्ये जालो. तुम्हाला सांगू का इथं उपचार कमी आणि आपल्या खिशातून पैसे काढण्याची प्रक्रिया मात्र जोरात होत असणार आहे. मला काही त्याच्याबद्दल जास्त तुम्हाला सांगायचं नाही, पण आता आपण आपल्या हेल्थबद्दल खूपच कॉन्शियस झाल्यामुळं पूर्वीच्या काळी आपल्या संपत्तीवर दरोडा टाकण्यासाठी दरोडेखोर यायचे, पण आता आपणच दरोडेखोरांच्या परी जातो की काय असं मला थोडंसं वाटतं. पहा एक असे सुंदर काचेच्या लिफ्ट्स वगैरे. अरे बापरे बापरे, आपण कुठल्या तरी हॉटेलमध्ये आल्यासारखाच फील येतो आहे. पण चांगले या निमित्तानं काय ते तुमचे पेशंट लवकर बरे होतील असं आपण गृहीत धरूया. तिथले काही क्षणचित्र तुम्हाला मी आता इथं देतो आहे, पहा. धन्यवाद. वारकरी सेवक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि गावाकडची सकाळ या एपिसोडवर तुम्ही आपण जास्तीत जास्त प्रेम द्या. आपण हे एपिसोड 365 दिवसापर्यंत नेऊ अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. रामकृष्ण आहे.